चांगलं होईल, कारण की आकृत्यांवाले जरा जास्त आहे तरी है ना, आपण ते काढू शकणार नाही. त्याची आकृती काही काही आकृती अशा आहे. मोबाईल जर असेल तुमच्यापाशी तर चांगलं होईल. मग ते मोबाईल लागेल ना आपल्याला त्यासाठी, तेच तर सांगतोय. आलेखचे प्रश्न तुम्हाला काही पडता नाही. चला 1 नंबरचा प्रश्नावर या. चालू घ्या. चलो पुढे या रे, पुढे या. मागे बसेल, पुढे या. पुढे D16N H2S B256M. तर चौथं घर काय? D16N H2S B256M. तर हे चौथं घर आपल्याला पाहिजे. ठीक आहे, लावा दिमाग. काल मी तुम्हाला प्रश्नपत्रिका टाकली तेव्हा तो पाहिला असेल ना तुम्ही, का पाहिली नाही प्रश्नपत्रिका? तू पाहिली नाही, बाकीच्यांनी थोडंफार पाहिलं होतं. ट्रिक समजली का कोणाला? मोबाईल आहे ना तुमच्यापाशी? काढा ना, ओपन करा ना, प्रश्नपत्रिका ओपन करा ना. नको काय नको आता, बस आता हे हॅपी बर्थडे. तू मागे बसताय का ना? आहे ना? पा ट्रिक काय होती आता पा. 16चा वर्ग बरोबर का? 2चा वर्ग किती? म्हणजे ज्या ऑप्शन मध्ये 4 असेल ते आपलं उत्तर राहील. पण आता 2 ऑप्शन आहे, मग इकडे येऊ. D बरोबर 4, H बरोबर 4चा डबल, B बरोबर 2चा. D न सुरुवात होणार एक बी ऑप्शन नाहीये, आहे का? 2 आणि 2 4 यायला पाहिजे होते ना. 4 म्हणजे D, पण D न सुरू होणारा ऑप्शन आहे का आपल्याकडे? म्हणजे ही ट्रिक फसली. पहा 4चा 8 कसा होतो? 2 पद्धतीने. एक तर डबल होतो 4 2 8, किंवा मग 4 मध्ये 4 टाकल्यावर. तसा 2 मध्ये 4 टाकल्यावर किती होतो? म्हणजे ते F ने सुरू होणारा ऑप्शन पहा रे, ते बी 2 आहे है ना. आता इथे आले आपण, हा आहे 14 आणि हा प्लस, मग इकडे प्लस 5, 13 आणि 5 18. म्हणजे कोण पाहिजे होता? R आहे का? कोण आहे? Q आणि आता R जो आहे तो आपल्याला पाहिजे होता, पण आपल्याला त्याच्या जागेवर काय रे? Q आहे आणि B आहे. या 18च्या जवळ कोण आहे? हा, या 18च्या जवळ कोण आहे? 16 आहे का 17 आहे? 17. तर मग आपल्याला इथे Q घ्यायला पाहिजे. ॲक्युरेट R येणार नाही. ही MPSC प्रिव्हियस इयर मध्ये असे प्रश्न भरपूर सापडतात, आणि हा पॅटर्न तुमच्याकडे बी येतो बरं का. आता तुम्ही तिथे डायरेक्ट म्हणजे शेवटच्या क्षणाला, मरण्याच्या क्षणाला जाशाल तुम्ही की याडे R यालेच पाहिजे होता, आणि तुम्ही काय म्हणशाल की हा प्रश्न चुकलाय. चुकला नाही तो प्रश्न. तिथे आपल्याला पाहायचं आहे की ते R पाहिजे होता, पण तिथे R आला नाहीये. पण 2 ऑप्शन असे, 2 तर आपले उडले, कारण त्यांच्यामध्ये मध्ये 4 नाहीये. बरोबर आहे ना? फोन आहे तुमच्याकडे, फोन मध्ये पहा ऑप्शन. हा, ऑप्शन बी लिहिले ना, व्हेरी गुड. तर इथे आपल्याला R पाहिजे होता, मग R चा किती आहे? 18. मग आता R नाहीये तर 17 16, मग 18ला 16 जवळचा आहे का 17 जवळचा आहे? म्हणून Q पाहिजे तिथे, FQ उत्तर पाहिजे. समजलंय का? आता आपल्याला आयफोन नाही भेटला तर आपण ओप्पोवर भागवतोय ना,
है ना? बरोबर आहे की नाही? जरी PSI ने झाले बँकेवर भागवतोय. माणसाची थिंकिंग काय आहे, जे त्याला पाहिजे ते नाही भेटलं तर तो मरून जातो का? त्याच्या जवळपासच्या गोष्टींवर तशा असणाऱ्या गोष्टींवर तो भागवतो. MPSC ची बी तीच आहे पद्धत. त्याचं म्हणणं आहे जरी हा नाही भेटला R, पण त्याच्या जवळचा Q झाली ना, भागवून टाकू. तर Q उत्तर पाहिजे. समजलं का? आणि हे 100% बरोबर आहे. समजलं का? दोन प्रकारचे लोक राहतात, एक हुशार आणि एक येडा. बरोबर आहे की नाही? आता ज्याने प्रॅक्टिसच केली नाही प्रश्नांची, ज्याला प्रिव्हियस इयर माहित नाही, तो काय म्हणजे हा प्रश्न चुकलाय, किंवा मग नंतर पुढे चूक होऊन येईल, ऑप्शन चेंज होऊन येतील. ऑप्शन चेंज होऊन येतात, एक तर प्रश्न रद्द होतो, नाही तर उत्तर असं भेटतं. माझा एक प्रश्न माझ्या कारकिर्दीमध्ये गेलाय तो, की त्याच्या आसपासचं उत्तर घ्यायचं बा. पहिले तर मी पाहिलं की यार एकदम सोपा प्रश्न वाटतोय. पहिले पाहताना केवढा सोपा प्रश्न वाटतोय तो, की आपल्याकडून सॉल्व्ह होऊन जाईल. मस्त पैकी ABCD लिहिली. ABCD लिहिली की बा ठीक आहे, असं तोंडी नाही सुटत आहे ना ते. पहिल्यांदा काय केलं, पहिले पाहिलं प्रश्नाकडे की यार प्रश्न तर सोपा वाटतोय, कारण वर्ग दिसत होते आणि वर्ग दिसणारा प्रश्न सोपाच राहतो. मग ती विचार केला की सोपा वाटतोय पण काहीतरी लफडी प्रश्न आहे. हा 8 आहे, हा 4 आहे, 4चा 8 झाला, मग हा 2 आहे तर 4 झाला पाहिजे होता. बरोबर आहे की नाही? तो नाही ऑप्शन मध्ये. मग असा आला, आळवा फेल गेला ना, मग उभा आला 16चा 256, तर मग 2चा 4, ही ट्रिक लागली. चल पहिले 4 वाले ऑप्शन तर घे. घेतले? घेतले का? मग आता आपले 2च ऑप्शन राहिले. जे पहिले आपली शक्यता काय होती, हे 4 ऑप्शन आहे, त्या 4 ऑप्शन मध्ये आपली शक्यता काय होती रे? 25, 25, 25, 25. बरोबर का? हे गेलं, हे गेलं. आता आपण डायरेक्ट 50-50. एक तर आपलं आता बरोबर येईल किंवा चुकीन. जेव्हा ही 2 नंबर आणि 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये आपल्याला कन्फ्युजन राहतं, 2 नंबर आणि 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये आपल्याला कन्फ्युजन राहतं, तेव्हा 2 नंबरला बरोबर मानायचं पाहायचं. या प्रश्नामध्ये नाही करायचं बरं का. इथे आपल्याकडे ट्रिक आहे ना, इथे आपल्याकडे ट्रिक आहे काय, की त्याच्या आसपासचा घ्यायचा आहे, पण ती ट्रिक बसली. समजतंय का? तुम्ही एखादी प्रश्न पत्रिका काढा तेव्हा तुम्हाला समजेल. आणि आता हे जे मी तुम्हाला सांगतोय हे टोटल एक्सपिरियन्स मधून सांगतोय की प्रश्न टॅकल कसे करायचे. किती ऑप्शन राहतात आपल्याकडे? 1, 2, 3, 4. पहिल्या पद्धतचा विद्यार्थी राहतो, ते 4 बी ऑप्शन त्याला माहित नाही राहता उत्तर काय, कारण तो अभ्यासच करत नाही, डायरेक्ट परीक्षेला जातो. दुसरा राहतो मीडियम वाला, पहिल्यांदा देणारा, दुसऱ्यांदा देणारा, त्याला 3 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन राहतं. तिसरा राहतो 1-2 मार्काने उडणारा, त्याला 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन राहतं. म्हणजे एकदम शार्प पोर राहतं, बिना ऑप्शनचं उत्तर माहिती राहतं. ह्या प्रकारामध्ये जास्त लोक बसतात की 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतं. बिचारांना ते वाचता भरपूर, 16 तास अभ्यास करता, पण त्याला परीक्षेच्या दिवशी आठवत नाही. GK आणि मराठी व्याकरणात असं होतं. गणित मध्ये तर एकच आहे, येतं हे किंवा नाही येते, तिथे कन्फ्युजन नाही राहत. कारण एक तर गणित आपल्याला येतंय, गणिताचं सूत्र पाठ आहे तर येईल, नाही येते तर येणार नाही. आता 2 ऑप्शन मध्ये जर कन्फ्युजन असलं तर तिथे त्या पद्धतीमध्ये काय करायचंय पहा. 1 आणि 3 ही एक बनते, 2 आणि 3 एक बनते, 1 आणि 4 बनते, आणि चौथी 3 आणि 4. शाबास. जेव्हा ही कंडिशन येईल, लिहायचं नाही, तुम्हाला व्हिडिओ मध्ये भेट जाईल. फक्त इथं काय करायचं, पण तुम्हाला आता जे देतोय ते कुठेच नाही देता, हे घ्या पहिले. जर तुम्हाला नाही पाहिजे तर मग तुम्ही व्हिडिओ मधून ते लिहून घ्यायचं तुम्हाला लागलं तर. ते काय होईल, तुम्ही लिहिताना मला दिसले की डोकं फिरतं. 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन जर असेल आपलं तर 3 बरोबर मानायचं. कारण प्रश्न काढणारा व्यक्ती हा कोणत्या अँगलने आपल्याला प्रश्न देतो की हे लोक चुकले पाहिजे, हे लोक चुकले पाहिजे, जेणेकरून कॉम्पिटिशन कमी होईल.
समजतंय का? आपण नातेवाईक का त्याचे? नातेवाईक जर असला आपला तर तो काय करतो? आपला विचार करतो की नाही? नाही बुवा आपला नातेवाईक आहे, त्याला पाण्याची बॉटल आणून द्या. परीक्षेच्या वेळेस 10वीच्या कॉप्या करताना अरे पेपर लिहून लिहून थकला असेल, पाण्याची बॉटल, 1-2 केळे, चॉकलेट, आहे की नाही? पेपर सेटर आपला नातेवाईक आहे का? त्याचा एकच ध्येय, हे चुकले पाहिजे. मग जर तो तुम्हाला 4 ऑप्शन देतोय, हा तुमचा प्रश्न आहे, हा 1 ओळीचा प्रश्न आहे, 2 ओळीचा प्रश्न आहे, तर त्याचं काय अँगल राहतो की याने 4 ऑप्शन वाचले पाहिजे. याला 4 ऑप्शन वाचले की याचा टाइम जाईल, बरोबर का? याचा टाइम गेला तर मी पेपर काढणार आहे, तर पहिलं तर माहिती आहे की मी 1 नंबरचा ऑप्शन एकदम कमीत कमी वेळा उत्तर द्यायचं, बरोबर आहे का? 1 नंबरला कशाला उत्तर देऊन टाकायचं? भारताची राजधानी कोणती आहे? 1 नंबरचं ऑप्शन दिल्ली देऊन टाकलं. तुम्ही काय म्हणशाल, काय 65 प्रश्न आहे? तो काय म्हणेन, ह्या प्रश्नामध्ये सुद्धा मला याचे 10 सेकंद पाहिजे. तो काय करेन, पहिले लिहिन मुंबई, कोलकाता, त्याच्यानंतर चेन्नई, आणि मग 4 नंबरचा ऑप्शन दिल्ली. कोणता भाषा आहे असा की 4 नंबरच्या ऑप्शन पासून वाचत येईल? भारताची राजधानी कोणती आहे आणि 4 नंबर पासून वाचत आला तो. माणसाचा दिमाग काय आहे, पहिल्यापासून वाचू. आणि सरनं सांगेले 4 ऑप्शन वाचायचे. आजपर्यंत असा कोणता सर बोललाय का 4 पासून ऑप्शनची सुरुवात करायची? गणितात बोलले आपण की 4 पासून जर आपल्याला ऑप्शन यूज करायचं तर, पण जीके मध्ये 4 नंबरचा ऑप्शन पहिले वाचायचं असं कोणी सांगितलंय का? कोणताही असो, किती बी हुशार राहो, UPSC वाला राहो, तो 1 नंबरचाच ऑप्शन पहिले वाचेन, मग 2 नंबर वाचेन, मग 3 नंबर वाचेन, मग 4 नंबर वाचेन, आणि मग डिसाईड करेन आणि मग गोल करेन. ही पद्धत आहे ना? तर सर्वात कमी शक्यता 1 नंबरच्या उत्तराची आहे. जेव्हाही 1 नंबर मध्ये बाजूच्या मध्ये कन्फ्युजन आहे, तेव्हा 1 नंबर कधीच टिक करायचं नाही. आलं लक्षात? 2 नंबर आणि 3 नंबर मध्ये कन्फ्युजन आहे, तर 2 नंबर उत्तर लिहायचं. समजतंय का? 3 नंबर आणि 4 नंबर मध्ये उत्तर आहे, 4 नंबर लिहायचं. आता नाही लक्षात राहिलं तर इथं काही टेन्शन नाही, एकदम सायंटिफिकच आहे, असं काही नाही. जेले समजलं त्याचा लय फायदा होतो. आणि ते समजणं म्हणजे नवीन माणसाचं काम नाही, याला मल्टिपल टाइम तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? आपण लहान होते तेव्हा ब्रश करायची बी प्रॅक्टिस केली आपण, नाही तर तो ब्रश कुठे चाले उलटा. तर मग याची बी प्रॅक्टिस आपल्याला करणी पडेल की हे ऑप्शन यूज कसे करायचे. 2 ऑप्शन मध्ये कन्फ्युज होणं पडेल. कन्फ्युज होत नाहीये, उत्तर माहिती आहे, रिकामे खेळतोय, चालेल का? तर असं आहे. तर आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागेल. FQ आलं. 2 नंबर, खालील वेन आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला आहे? आकृती तुमच्या डोळ्यासमोर आहे, प्रत्येकाजवळ एक मोबाईल आहे ना? एक आहे ना मोबाईल प्रत्येकाजवळ डेस्कवर? नाही, आता ज्याच्याकडे नाही त्याने जाऊ द्या. पहा व्यवस्थित रे, व्यवस्थित गोल पहा रे. इतिहासाचा गोल पाय रे. दिसला का इतिहासाचा गोल? सगळ्यात पहिले तो गोल किती दिसताय रे? 2 आहेत का? 2 आहेत का? मोबाईल 2 आहेत का? यांना दे 1. किती गोल आहे रे? शाबास, 4 गोल आहे. सगळ्यात वरचा गोल कोणता आहे रे? इतिहास. इतिहास पाय रे. इतिहासाच्या गोलले, तो जो इतिहासाचा पूर्ण गोल आहे, त्या गोल मध्ये किती लोक चेक कर, मी सांगतो तुला लाईन प्रमाणे. 16, 14, 13, 12, 18, 20, 18 हे टोटल बेरीज मारायची. दिसला का आकडा? अरे आकडा दिसला का? मोबाईल कुठे तुमचे? लायब्ररीत आहे का डायरेक्ट बिछाण्यावर? सगळ्यांच्या लॅब मध्ये का? जमा आहे का तुम्ही ठेवले? जमा आहे का तुम्ही ठेवले? घेऊन या मग, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त. इकडनं जा, नाही जा इकडनं, मागून नको जाऊ बा. पटकन जा, पटकन या. बाकी सगळ्यांकडे वा वा.
मारा रे वरच्यांची टोटल मार रे. 111 आली का पाय. चाल भूगोलाची मार. भूगोलचा गोल गोल कर. भूगोलाची टोटल मार रे. लावून घे. मारली नाही कोणाच भूगोलाची. 13, 12, 25, 25 आणि 20, 45, 18, 63, 72, 85, 16, 101. त्याच्यावरून हे सिद्ध होतं की डोळे काम करता नाही तुमचे. झाला का आपल्या फास्ट बेरीजचा कुठेतरी फायदा. तुम्हाला मी पहिल्याच लेक्चरला काय मारून दाखवतो, बेरीज किती फास्ट मारून दाखवतो. काही नाही, इकडे 2 आहे. आले सगळे. चल पाय रे. इतिहासची 111 दिसली का. भूगोलाची 101. चाल विज्ञानात आहे. विज्ञानाची मार. हा काय झालेलं. मारली का 100. आता गणितची बी मार. लाईन प्रमाणे मारायच्या कधी बी टोटल. 9, 14, 23, 18, 41, 56, 69, 20, 89 आणि 13, 102. आली का 102. काय विचारतोय तो. खाली वेन आकृतीनुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कोणता विषय निवडला आहे. 119 वाला कोणता आहे रे. विज्ञान. चार इंच लिहिले ना आपण टोटल. लाव लावून घे. वरती उचलून. आली का जिशान. आली का 119. तुमच्याकडे ऐका मोबाईल पण आहे, प्रश्नपत्रिका पण आहे. येड्या घालू नका, पटापट चाला. 119 टोटल आहे. आता मी थोडस एक्सप्लेनेशन याचं करतो, तेवढं पहा म्हणजे तुम्हाला तो प्रश्न समजून जाईल. पोलीस भरतीला सुद्धा आपल्याला या पॅटर्नवर प्रश्न आहे की नाही. कोणत्या टॉपिक मध्ये. शेकडेवारी आहे का नाही. लक्ष द्या. गणितात बघा ही एक आकृती आहे. लक्ष दे रे सगळे. किती गोल आहेत रे गणितात. अबे 2च आहे. इथं सांगतोय इथं तर 4च आहे. इथे किती आहे. किती आहे. हा मग लिहू नको आता वर पाय. 2 दिसताय सगळ्यांना. हा हा आहे भूगोलाचा आणि हा आहे इतिहासचा. बरोबर का. बरोबर का. बरोबर. हा विषय 100 मार्काचा आणि हा विषय 100 मार्काचा. किती झाले टोटल. 200. किती झाले टोटल. हा मग मी ते जर 100 लिहिले. किती लिहिले रे. याचा अर्थ काय. दोन्ही विषयांमध्ये मिळून 100. समजतंय का. मी विचारलं की भूगोलात किती रे. 100. भूगोलात किती रे. हे पाय भूगोलचा गोल दाखवतो भाऊ तुला. बरोबर आहे का पाय. भूगोलचा गोल दिसतोय का रे. किती आहे भूगोलामध्ये. तुम्हाला विचारले भूगोलामध्ये किती गुण मिळाले. 100. किती मिळाले. दुसरा प्रश्न विचारला इतिहासात किती गुण मिळाले. इतिहासात किती गुण मिळाले. इतिहासात किती गुण मिळाले. तिसरा प्रश्न भूगोल आणि इतिहास मिळून किती गुण मिळाले. भूगोल आणि इतिहास मिळून किती गुण मिळाले. 100.
ही टेक्निक आहे या गणिताची, म्हणून तर आकृती काढून दाखवली. परत सांगू, पाय पाय तू फक्त आकृती पाय, लिहू नको, लिहिसन काहीच समजत नाही भाऊ. हा जो मी गोल काढतोय ह्या गोलमध्ये आकडा किती दिसतोय? हा जो गोल मी काढतोय ह्या गोलमध्ये आकडा किती दिसतोय? कोणाचा आहे तो? भूगोलाचा. व्हेरी गुड, सगळ्यांना दिसतोय. परत दुसरी आकृती पाय. हा जो मी गोल काढतोय आता ह्या गोलमध्ये जो आकडा दिसतोय तो कोणता आहे? ह्या गोलमध्ये आकडा जो दिसतोय तो आकडा कोणता आहे? तो म्हणे इतिहास. 100चा आहे ना. आणि हा गोल कोणत्या विषयाचा आहे? इतिहासामध्ये किती? मग तुमचा प्रश्न तयार होतो की भूगोल आणि इतिहास मध्ये मिळून किती गुण आहे? 100च, 200 नाही. समजतंय का? आता पाय, हा जो भाग आहे दिसतोय का रे? लाल पेन होता ना आपल्याकडे, गायब. हा जो भाग आहे याला म्हणतात मिक्सचर. मिक्सचर काय मिक्स आहे त्याच्यात? भूगोल आणि इतिहासचे गुण मिक्सचर आहे. भूगोल आणि इतिहासचे गुण मिक्सचर आहे. मिक्सचरचं उदाहरण कोण सांगतं? मिक्सचर, लिंबू पाणी. मिक्सचर मराठीमध्ये मिश्रण. लिंबू पाणी, साखर, मीठ, मिश्रण. मिश्रण समजलं? त्या पाण्यामध्ये लिंबू किती टाकलाय, मीठ किती टाकलंय, साखर किती टाकली आहे, पाणी किती टाकलंय आपण सांगू शकतो का? मिश्रणामध्ये आपण सांगू शकत नाही. तसं हे मिश्रण आहे. समजतंय का? दोन विषयांचं मिश्रण. लक्ष द्या मग. आता भूगोल आणि इतिहास मिळून किती गुण? भूगोल आणि इतिहास मिळून किती गुण? समजलं का? आता मी जर इथे लिहिलं, मी इथे लिहिलं 75. मी किती लिहिलं? तर या 75चं एक्सप्लेनेशन काय होईल? तर या 75चं एक्सप्लेनेशन काय होईल? लक्ष द्या. आता एका विद्यार्थ्याला भूगोल विषयात फक्त 75 गुण मिळाले. समजतंय का? फक्त भूगोल. याचा अर्थ असा आहे, फक्त भूगोल, फक्त भूगोल, फक्त भूगोल. आणि फक्त भूगोलचं जे क्षेत्र आहे ते पाय. फक्त भूगोलचं जे क्षेत्र आहे, आता इथून हा टच बी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण फक्त भूगोलचं क्षेत्र पाहिजे. इथून असा घेतला तर हा इथपर्यंत, म्हणजे मध्ये जाणार नाही. कोणाच्या मध्ये जाणार नाही? इतिहासाच्या मध्ये जाणार नाही. हा झाला फक्त भूगोलचा क्षेत्र. समजताय का? आणि फक्त इतिहासचं क्षेत्र हे पाहिजे, हे फक्त इतिहासचं क्षेत्र. आता येडा माणूस बी सांगून देईन की ते काय आकडे. हा, हे फक्त एक्सप्लेनेशनची आकृती आहे. ते गणित एकदम वेगळं आहे. एक्सप्लेनेशनची आकृती आहे. तर सगळ्यात पहिले तर आता काय करावं लागेल? किती घ्यावे लागतील? आता तुम्ही म्हणणार सर 200 होते ना, हे 100, हे 75, मग इथे 25. एकदम करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. पण ही एक्सप्लेनेशनची आकृती असा तो प्रश्न नसतो. प्रश्न सांगा सर, मग प्रश्न घेऊ. आता ही एक्सप्लेनेशनची आकृती आहे, ह्याच्यात मी फक्त काय एक्सप्लेन केलं? मिक्सचर काय राहतं, फक्त काय राहतं. समजतंय ना? मिक्सचर काय राहतं आणि फक्त काय राहतो. आता पहा, आता एकदम सिंपल उदाहरण घेऊ आपण. त्या उदाहरणावर घेतल्यावर तुमच्या लक्षात दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. लक्ष द्या. आता आपल्या अकॅडमीमध्ये 2 प्रकारचे लोक आहे. काही लोक चहा पितात आणि काही लोक कॉफी पितात. 2 प्रकारचे लोक आहे. काही लोक चहा पितात, काही लोक कॉफी पितात.
आणि एक तिसरा प्रकार तयार होतो, जेले जे भेटलं ते दोन्ही मारून देतो तू. म्हणजे तो चहा बी पितो, कॉफी बी पितो, त्याला काही बी चालतं. पण काही लोक कसे राहता, ते फक्त चहाच घेता, कॉफी घेत नाही. आणि काही लोक कसे राहता, फक्त कॉफी घेता, चहा घेत नाही. आणि काही काही काय म्हणतात त्याला, अष्टपैलू. चहा देशान चहा, कॉफी देशान द्या, नाही देशान नको द्या. बरोबर आहे की नाही? तर आता ही आकृती कशी तयार होईल पहा. पहिले तर आकृती तयार करू. हा इकडचा गोल आहे चहाचा आणि हा गोल आहे कॉफीचा. आलं का? मग मी म्हटलं की अकॅडमीत 50 विद्यार्थी आहेत. किती रे? 50 विद्यार्थी आहेत. पण या 50 विद्यार्थ्यांमधून 10 विद्यार्थी असे की जे चहा बी पिता आणि कॉफी बी पिता. समजतंय का? हो. 10 विद्यार्थी असे आहेत की जे चहा बी पिता आणि कॉफी बी पिता. म्हणजेच ते काय मिक्सचर आहे. बरोबर का? क्लिअर झालं का? हे मेन वाक्य आहे. आता मी काय म्हणतोय, या अकॅडमी मध्ये आपल्या फक्त चहा पिणारे, फक्त चहा पिणारे किती लोक आहे? 15 लोक आहेत. या अकॅडमी मध्ये फक्त चहा पिणारे, फक्त चहा पिणारे किती लोक आहे रे? मग हा 15चा आकडा कुठे येईल? आता आपल्याकडे 2 जागा खाली आहे, तर त्याच्यामुळे ते सोपं होऊन जाईल. एक तर हा आणि दुसरा हा. पण हा शब्द जो आहे, आता मी तुम्हाला फक्त जी आकृती दाखवून दिली, कुठून रे? इथून चालू होते, इथे एंड होते, म्हणजेच कॉपी मध्ये जाणार नाही. मग हा फक्तचा आकडा येतील. समजलं का? समजलं का? कोण कोण म्हणताय समजलं सर? बर, सगळ्यांच्या हातवरती आहे. तुला नाही समजलं? काय समजलं? क्या समझ क्या गई तुम? कोण कोण म्हणताय समजलं? आता चुकू? नाही समजलं? मी जे बोलतोय ते समजत नाहीये? हा, मग आता तूच सांग, समजतंय ना? हा, माझा प्रश्न असा आहे, तर ह्या अकॅडमीत आता कॉफी पिणारे लोक किती? हातवरती करायचा. या अकॅडमी मध्ये कॉफी पिणारे लोक किती आहेत? ते 2 हात खाली झाले. 20, 25, 25. सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे, म्हणजे चुकलं तर आपल्याला समजेल. हा, 10. शाबास, शाबास, शाबास. 25, 25, 35. हा, लक्ष द्या आता सगळ्यांनी, लक्ष द्या सगळ्यांनी. आता तुम्ही काय केलं? 15 आणि 10 25, 15 आणि 10 आणि उरेल 25 इकडे. बरोबर का? बरोबर का? आजच केलं ना? कोण कोण होते 25 वाले? तुम्ही एकदम करेक्ट उत्तर दिले भाऊ, हातवरती करा. बरोबर का? झाली ना कंप्लीट आकृती? लोक किती रे? 50 दिसताय का नाही? पाय 25 आणि 10, 35 आणि 15. बरोबर आहे ना 25? फक्त तू काय चुकलं ते पाय. आता इथे मी न म्हणलं का फक्त कॉफी पिणारे लोक किती आहे? तू न उत्तर दिलं फक्त कॉफी पिणाऱ्यांचं. याच उत्तर दिलं तुम्ही. हे तुझे उत्तर आहे. कॉफी पिणारे टोटल लोक किती आहे पाय? हे 25 आणि हे 10.
समजलं का? कॉफी पिणारे लोक किती आहेत? 35. कॉफी पिणारे लोक किती आहे? फक्त कॉफी पिणारे किती? चहा पिणारे लोक किती आहे? चहा पिणारे लोक किती आहे? फक्त चहा पिणारे. म्हणजे 2 प्रश्न बंद तरी. समजलं का? आता तिसरा टाकतो भाऊ तरी. आता 2 वर आले ना, आता तिसरी आकृती टाकतो. सर हे समजत नाही होतं, तुम्ही तिसरी टाकताय. चित्रकला जरी आपली चांगली नसली तरी बी आकृती बरोबर दिसते. आता अकॅडमीत 3 प्रकारचे लोक झाले: चहा पिणारे, कॉफी पिणारे आणि मटण खाणारे. समजलं का? हे जे 20 लोक मी लिहिले, हात वरती करून सांगायचं हे कोण आहेत. आकृतीकडे पाहायचं, आकृती तुमच्याकडे पाहिजे आणि बोलायचं. 20चा आकडा दिसतोय, आकृती सगळ्यांना दिसते. एक आकृती चहाची, एक कॉफीची, एक मटनवाल्यांची आहे. मी 20चा आकडा लिहिला, दिसतोय का? उभं राहायचं. मग तो जो 20चा आकडा लिहिलाय तो कोणत्या गोलमध्ये आहे? चहावाल्यांच्या, कॉफीवाल्यांच्या का मटनवाल्यांच्या? कॉफी आणि शाबास. 3 याच्यात आहे अक्का तो. हे बाय लक्ष दे. एक तर मग तुला माझा चष्मा पाहिजे. हे बाय रे, कोणाचा आहे रे हा? मटन मध्ये बी आहे का? शाबास. हाच 20 कॉफी मध्ये बी आणि हाच 20. तर तू उत्तर दिलं पाहिजे होतं सर, तिन्ही गोलांमध्ये हे 20 आहे. म्हणजे अकॅडमीत 20 लोक, अकॅडमीत 20 लोक चहा बी पिता, कॉफी बी पिता आणि मटन बी खाता. समजलं का? कोणाकोणाला समजलं? कोणाकोणाला समजलं? मागे समजलं का भाऊ? पुढे या तुम्ही 2 जण, पुढे बसा. आडी. बर, मी लिहितो आकडा पुढचा. आता हे जे 10 लोक मी लिहिले, आता हे कोण आहेत? कोण आहेत ते? कॉफी पिणारे आणि मटन. समजलं का? कोणाकोणाला समजलं? समजलं का? बर, हे कोण आहेत रे? चहा पिणारे आणि शाबास, व्हेरी गुड. हे कोण आहेत रे? हा, बर, काही प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित उत्तर द्यायचं. हे कोण आहेत रे? शाबास, फक्त. व्हेरी गुड. फक्त. व्हेरी गुड. कोण कोण म्हणताय? चाल मी एक्सप्लेन करतो आता. फक्त मटण खाणारे, फक्त कॉफी पिणारे, फक्त चहा पिणारे, चहा व कॉफी पिणारे, कॉफी व मटण खाणारे, चहा व मटण खाणारे. ओके. आणि हे 20 तिन्ही खाणारे. अशी ती आकृती राहते. आता हे 3चं बी झालं. त्यानं आपल्याला 4ची विचारली तरी. समजलंय का? मग आता तुम्ही आकृतीकडे पाहून मला उत्तर काढून द्या. चहा पिणारे लोक किती आहे? हात वरती करायचा आणि उत्तर तोंडी कोणी सांगायचं नाही. या आकृतीमध्ये चहा पिणारे लोक किती आहेत? जो चुकला तो 50 रुपयाच्या मारेल. बेरीज चुको का वजा बाकी चुको द्यायचे. या आकृतीत चहा पिणारे लोक किती आहेत? हा, काय विचारलं भाऊ? या आकृतीत चहा पिणारे लोक किती आहेत? किती सांगले ना?
हा तिकडे मागे 44, इकडे 44, इकडे 44. आपल्याला जे विचारलं त्याचं उत्तर द्यायचं. सर चहा पिणारे किती आहे? चहा पिणाऱ्यांचा गोल हा आहे चहा पिणाऱ्यांचा गोल कोणाकोणाला दिसतंय? सगळ्यांना दिसतंय. चहा पिणाऱ्यांच्या गोल मध्ये 4 आकडे मला दिसताय, 12, 7, 5 आणि 20. यांचे टोटल जे असेल तेवढे लोक चहा पितील. 44 लोक चहा पित आहे. लिहिलं 44. कॉफी पिणारे किती आहे? कॉफी पिणारे किती आहे? हे कॉफी पिणारे 20 आणि 10 30, 37 आणि 8 45. मटण खाणारे किती आहे? मटण खाणारे बी 45. समजलं का? समजलं? मग असा प्रश्न होता तो. तर सर्वात जास्त कोण खात आहे? हे आणि हे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? सगळ्यात कठीण प्रश्न, या आकृतीमध्ये लोक किती टोटल? चुकलं की 50 रुपयाच्या मारण्या पडतील. त्यामुळे विचार करून उत्तर द्या. 45, 45 आणि 44. कितने रे? प्रश्न चांगला आहे का नाही? वरती लिहिन का नाही? हा मग सांगा. बासष्ट, 72. कसं? कोणती? त्यांची थोडी बेरीज 72 येते. 45, 90, 134 येते. किती बोलले? पहिले 134 न जाऊ. चल लक्ष दे रे. तुम्ही म्हणताय सर 134 लोक होते, बरोबर का? 134 आहे ना टोटल. मग या 34 मध्ये कॉमन किती रे? 20. 114. 114. अरे 20 तो कॉमनच आहे ना. तो 20 सगळ्यांमध्ये आलाय. तो 20 सगळ्यांमध्ये आलाय, बरोबर का? सगळ्यात पहिले तर आपण फक्त वाले लिहून घेऊ जे कोणामध्ये जाताना 12, 8 आणि 10. 12 आणि 8 20 आणि 10 30 लोक तर 100% तिथं आहे. 30 पेक्षा कमी जे ऑप्शन असेल ते ऑप्शन मधून उडीन. कोणाकोणाला दिसतंय? मी जे केलं ते कोणाकोणाला दिसलं? हे जे लोक हे कन्फर्म बसले हे लोक हे, बरोबर का? हा 30 लोक सगळ्यांचे कन्फर्म आहे आणि हे 20 बी कन्फर्म आहे. हे 20 बी कन्फर्म आहे ना. फक्त ते कोण आतले ते आपल्याला माहित नाही. 60 आहेत का ते? याचे 20, याचे 20, याचे 20, सगळ्यांचे मिळून 20 येते. समजलं का? कोण कोण म्हणताय असं? सगळ्यांचे मिळून आहे ना, मग ते 20 बी धरणे पडतील. म्हणजे 100% 50 झाले आपले. आता 50च्या खालचे बी ऑप्शन उडतील, 30च्या खाली ऑप्शन उडतील. उडले. आता पुढे काय करायचं? दोघांची बेरीज. कोणाची? आता मेन खिलाडी कोण आहेत माहिती का? हे 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 सगळ्यात पहिले आपल्याला एका माणसामध्ये किती लोक आहे, एका गोलमध्ये किती लोक आहे ते पाहावं लागेल. पहिले याचं काढू. चहाचं हे 20, हे 20 आहे. आले का? आले का? इकडे किती रे? 7, 27. इकडे किती रे? 5, 32 आणि 12. हे झाले 44. 44 लोक आपले कन्फर्म आहे. मग आता हे 44 लोक ऐक रे,
आता हे 44 लोक हे आपण घेतले 1 2 3 4. तर आता डबल मोजू का आपण? डबल मोजले तर मग डबल काउंटिंग होऊन जाईल. त्याच्यातला हा बी पकडून घेतला, हा कॉमन वाला पकडून घेतला. समजलं का? याच्यातले कोणते उरले रे कॉपी मधले? 8 आणि 10. मग ते बी कोडून टाकू. कोडले का? डबल काउंटिंग होणारच नाही ना. आता काय उरला मग? हा 10 उरला. मार टोटल 20 आणि 7 27 32 44 52 62 72. 72 लोक आहेत आणि दिसताना किती दिसलाय? 134 डबल काउंटिंग मुळे. टोटल किती लोक आहे? 72 लोक आहे. समजलं? आता हे डिटेल मध्ये आपण अजून शेकडेवारीत पाहू, तिथे अजून चांगला समजवेल किंवा आपल्या 50,000 मध्ये हे एकदम भारी समजावून सांगेल. काही लिहायची गरज नाही आहे, बरोबर आहे की नाही? फक्त नॉलेज घ्या. कारण ही जी प्रश्नपत्रिका आहे ही कोणत्या परीक्षेची? ती MPSC. आणि तुम्ही करताय पोलीस भरती, पण तुम्ही ते प्रश्न सोडवताय की नाही? म्हणजे तुम्ही एक लेवल वरती शिकताय, कारण तुमचा मास्तर एक लेवल वरती शिकतोय. जो स्वतःच पोलीस भरती करतोय तो एक लेवल वर आहे आणि अजून एक लेवल खाली जाईल. म्हणजे कमीत कमी या 22 प्रश्नांपैकी 15-16 प्रश्न तुम्हाला देत आहे. हा आला की नाही तुम्हाला 2 नंबरचा? का नाही जमला होता? डोळे शाबूत असतील तर जमीन. साल 3 नंबरवर आहे. हा टिपिकल पोलीस भरती प्रश्न 2 12 30 56 90 प्रश्नचिन्ह. 3 नंबरचा प्रश्न पाय रे भाऊ. 132 ओरिजिनल पोलीस भरतीचा प्रश्न. ट्रेक काय होती? ट्रेक हा डिफरन्स. पहिल्यामध्ये 10चा फरक. मी इथं लिहितो म्हणजे तुम्हाला एकदम चांगलं समजेल. 2 12 सांग 20 30 30 56 90 आणि प्रश्नचिन्ह. चल लक्षात दे रे. कितीचा फरक? हा कितीचा? हा कितीचा? आणि हा कितीचा? 34. फरक कोणता फरक सर? पहिले पाहून घ्या, लिहू नका. पहिले पाहून घ्या, लिहू नका. फरक म्हणजे काय? वजाबाकी बेसिक. आपल्याला समजलं पाहिजे. 12 मधून 2 गेले तर किती उरतील? 12तून 2 गेले, 30 मधून 12 गेले, 56 मधून 30 गेले आणि 90 मधून 56 गेले. असा तो फरक आहे भाऊ. आता हा फरक येत असताना एक लाईन अजून ड्रॉ झाली तिथं. लक्ष दे. 10 मध्ये किती टाकल्यावर 18 होता? 18 मध्ये किती टाकल्यावर? 26 मध्ये किती टाकल्यावर? 8 प्लस 8 प्लस 8. 34 मध्ये बी किती टाकणे पडतील? किती झाली? हे 42. या 90 मध्ये प्लस करायचे आणि उत्तर काढायचं. 100. क्लिअर? पोलीस भरतीचा प्रश्न. नाही जमलं? याची दुसरी ट्रिक. वर्ग प्लस 30 संख्या. वर्ग प्लस 30 संख्या. 1 चा वर्ग 1 आणि 1 2. हा 1 चा वर्ग आहे. आता विषम संख्या जातोय. 2 चा आणि येणार. 3 चा वर्ग 3 चा वर्ग 9 आणि 3 हा 1 3 5 7 9 पुढे 11. विषम संख्या चालताय. 3 चा झाला. 5 चा वर्ग 30 संख्या. 25 आणि 5 7 चा वर्ग आणि 30 संख्या. 7 चा झाला. 8 चा 9 चा 81 प्लस 30 संख्या. पुढचं 11 चा प्लस 121 आणि 11 100. ही दुसरी ट्रिक त्याची. वर्ग प्लस 30 संख्या. वर्ग प्लस 30 संख्या ही एक ट्रिक झाली अंकांच्या कोड्याची. दुसरी ट्रिक वर्ग मायनस 30 संख्या.
वर्ग मायनस 30 संख्या. समजतंय का? नाही समजत आहे? वर्ग मायनस 30 संख्या. ट्रिक मध्ये आपल्या मी तुम्हाला जेव्हा ते अंकांचं कोडं शिकवेन तेव्हा त्या ट्रिका लिहून देईन. आता पुरतं समजलं का 132? आता हे 132 बेरीज वजाबाकीवाल्याला बी येत होतं जर त्यानं फरक पाहिला तर. जमीन. चल 4 नंबरचा प्रश्न सोडवला का? सोडवला का? आता जो आपल्या दिशा टॉपिकला बसलेला असेल किंवा रांगेतील स्थानला बसलेला असेल त्याला या लोकांना बसवणं काही विशेष नव्हतं. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. रामपेक्षा आपली ट्रिक तोडली आहे ना. काय? चहाच्या ठिकाणी पेक्षा टाकी त्याला समजी गेला चहा पकडताय असं पेक्षा वापरलाय ना. पण आपल्याला लगेच समजलं पाहिजे रामपेक्षा श्याम कसा रे उंच आहे. पुढे राम हा आमिर पेक्षा उंच आहे. राम हा आमिर खाली उंच धाकटा बुटका पाहतोय ना आपण. श्याम हा रामपेक्षा उंच आहे मग श्याम वरती राम खाली आणि आमिर रामपेक्षा राम हा आमिर पेक्षा उंच आहे म्हणून राम वरती. सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे. सुधीर आणि शिशिर आहे का आपल्याकडे? आहे का? काय करायचं? स्किप वापरायचेच नाही त्यांना. पुढच्या याच्यावर जाऊ. शिशिर हा राम पेक्षा उंच आहे. शिशिर हा कोणापेक्षा उंच आहे रे? लगे आडी शिशिर टाकली जाता रे. शिशिर हा रामपेक्षा. आता ते शिशिरवाली लाईन घे. सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे म्हणजे हा सुधीर. चाल लक्ष दे. आता आता ही जी आकृती मी बनवली ही बरोबर आहे का चूक आहे? हा बरोबर आहे का चूक आहे? चूक. तुम्ही म्हणताय बरोबर आहे एकदम करेक्ट. काही प्रॉब्लेम नाहीये. काही प्रॉब्लेम. पण प्रॉब्लेम काय पहा आता. प्रॉब्लेम असा आहे आता की सगळ्यात शेवटी कोण आहे आपल्याला माहितीये. सगळ्यात खाली कोण आहे आपल्याला माहितीये. कोण आहे? आणि तोच प्रश्न आहे सर्वात छोटा कोण आहे? सर्वात कमी उंचीचा कोण आहे? पण आपण या प्रश्नाचं उत्तर इथे देऊ शकत नाही की सर्वात उंच कोण आहे. सर्वात उंच कोण आहे? आता तुम्ही म्हणणार सर श्याम आहे. का बरं? मी ते ऍडजस्ट केले म्हणून. ह्या दोन्हींचा आणि श्यामचं वाक्य गणितात आलं आहे का? आलंय का? की बुवा श्याम हा सुधीर आणि शिशिरपेक्षा उंच आहे असं वाक्य आलंय का? श्याम हा शिशिरपेक्षा उंच आहे असं वाक्य आलंय का? श्याम हा सुधीरपेक्षा उंच आहे असं वाक्य आलंय का? शिशिर हा श्यामपेक्षा लहान आहे असं आलंय का? सुधीर हा श्यामपेक्षा लहान आहे असं आलंय का? नाही. म्हणजे हे दोन लोक आपण ऍडजस्ट केले. बरोबर का? कोणासाठी? ह्या आमिरसाठी. कारण आमिर फिक्स आहे की 5 नंबरचा जो छोटा माणूस आहे तो आमिर आहे. पण आपण ह्या चारही लोकांचे स्थान सांगू शकत नाही म्हणून तर प्रश्न विचारला नाही. सगळ्यात उंच कोण? सगळ्यात बुटका कोण? आमिर. फक्त हे एकच प्रश्न असा आहे की याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. समजताय का? मला सांगा शिशिर हा रामपेक्षा उंच आहे. आकृती पाहिजे. शिशिर हा कोणापेक्षा उंच आहे रे? मग मी जर असं केलं तर ही आकृती बरोबर आहे का? 3 लोकांची. शिशिर रामपेक्षा उंच दिसतोय का मी काढलेल्या आकृतीत? दिसतोय का? हा. सुधीर हा शिशिरपेक्षा उंच आहे. बरोबर आहे का रे? हो बरोबर आहे का? चालेल 1 नंबरच्या लाईन वर आहे. श्याम हा रामपेक्षा उंच आहे. श्याम हा मग त्या पहिल्या लाईन मध्ये श्याम पुढे येत होता सगळ्यात उंचा. आता कस काय 3 नंबरला आला मग? हा म्हणूनच त्याने आपल्याला काही विचारलं नाही की सर्वात उंच कोण. सर्वात उंच कोण हा तो जर विचारला असता तर त्याचे 4 उत्तर.
मागच्या लेक्चरला झालं होतं आपलं रामबियाला असता. आता राम येऊ नाही शकत सगळ्यात उंच, कारण रामचं पण स्थान फिक्स आहे, बरोबर आहे की नाही. या तीन पैकी बी आता हा शिशिर हा पण येऊ नाही शकत. सगळ्यात उंच कोण बा, तर सुधीर येईन किंवा शामी. ही श्यामची आकृती ज्याच्यात शाप सगळ्यात उंच आहे, आणि ही सुधीरची आकृती ज्याच्यात की सुधीर सगळ्यात उंच आहे. एक पॉइंट जो मी तुम्हाला सांगितला नाही, हे झालं का नाही तर एक पॉइंट मी जो तुम्हाला त्या दिवशी सांगितला आणि आपला प्रकार संपून गेला, इथं आठवला म्हणून सांगतो. TCS IBPS काय करते माहिती का. आता या लाईन मध्ये 5 लोक बसले. हा ए, हा बी ए, हा सी ए, हा डी ए आणि हा ई ए. एच्या उजवीकडे कोण बसलाय रे. हा एच्या उजवीकडे कोण बसलाय. हे 4 लोक पण सध्या एकदम लगत. बीच्या उजवीकडे शाबास, सीच्या, डीच्या, ईच्या उजवीकडे कोण बसलाय. हा ईच्या उजवीकडे कोण बसलाय. TCS आणि IBPS मध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ए. ईच्या उजवीकडे कोण बसलाय. ईच्या उजवीकडे 2 नंबरवर कोण बसलाय बी. ईच्या उजवीकडे 3 नंबरवर कोण बसलाय, आणि ईच्या उजवीकडे 4 नंबरवर कोण बसलाय. आपण काय म्हणू, सांगू शकत नाही. समजलं का. TCS IBPS त्या दिवशी मी तुम्हाला एक वाक्य बोलला होता की 71,000 इकडे 71,000 प्रश्न, 50,000 प्रश्न पोलीस भरतीचे आणि 21,000 MPSC चे. हे पुरे 71,000चा साठा आहे माझ्याकडे. आता तो साठा वाढला यावर्षी, त्या सरळ सेवा झाल्या ना TCS IBPS, त्याच्यात ते ग्रामसेवकची झाली, तलाठी झाली, उद्योग निरीक्षक झाली, त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका झाली, भरपूर परीक्षा झाल्या ना. आता ते TCS IBPS पॅटर्न बी माझ्या लक्षात गेला, कारण मी काय करतो, जी परीक्षा मी दिली त्या परीक्षेचा पेपर माझ्यापाशी राहतो, मी तोच डबल पाहतो. मी पोलीस भरती करतोय ना, पोलीस भरतीचे सगळे पेपर माझ्यापाशी पाहिजे. त्याच्यानं काय होईल, माणूस रोज त्याच्या घरात असणारा एकच ग्रंथ रोज वाचतो का नाही. त्याच्या घरात जर भगवद्गीता असेल तर तो, कोणाच्या घरात कोणतं पुस्तक असेल तो, कोणी काही म्हणजे देवाचं पुस्तक राहतं प्रत्येकाच्या घरात. एकच फोटो लावायला राहतो देवाचा, त्या देवाच्याच पाया पडतो तो. तसं आपण ज्या परीक्षेची तयारी करतोय त्या परीक्षांचं जे पुस्तक आहे ते आपलं रोजचं चरित्र आहे, ते रोज वाचणं आहे. तर तुमचा माइंड डेव्हलप होतो आणि प्रश्नांची कॅपॅसिटी समजते. आता हा प्रश्न जर तुम्ही म्हटला असता ईच्या उजवीकडे कोण राहतो, तर मग आपण लिहिलं असतं निश्चित सांगता येत नाही. पण हे बी कसं काय समजलं, कारण ऑप्शन मध्ये येणं होतं निश्चित सांगता येत नाही. ऑप्शन काय होते. आता इथे साधारण एकदम साधारण माणूस काय प्रश्न आहे, फक्त ईच्या उजवीकडे कोण आहे. 1 नंबरचा ऑप्शन डी, 2 नंबरचा ऑप्शन सी, 3 नंबरचा ऑप्शन बी आणि 4 नंबरचा ऑप्शन ए. मी विचार करत होता, कारण पोलीस भरतीचे 50,000 होता माझ्याकडे, चला हीच्या उजवीकडे तर कोणीच नाहीये, ऑप्शन पाहू. निश्चित सांगू शकत नाही, अरे ऑप्शन मध्ये बी नाहीये, म्हणजेच आता काहीतरी गेम आहे. ऑप्शन मध्ये नाहीये ना, निश्चित सांगता येत नाही. हा तर येणार नाही झाला याच्या उजवीकडे, हा हिच्या उजवीकडे येईन का रे. एकदम गदाडा माणूस राहिला तो बी जाईल सर डावीकडे येतो, हिच्या डावीकडे डी गेला, सी हावी गेला, बी हावे उरला कोण. तर ही लाईन अशी फिरते भाऊ. आला TCS ला लगे IBPS ला आला. IBPS ला काय आला असेल की एका बिल्डिंगला 5 मजले, एका बिल्डिंगला 5 मजले, तर 6व्या मजल्यावर जो व्यक्ती राहतो त्याचं नाव सांगा.
6व्या मजल्यावर जो व्यक्ती राहतो त्याचं नाव सांगा. ए बी सी डी ई. आणि हे बी असे दिले नाही होते बरं. कसे दिले होते? सीच्या डोक्यावर डी राहतो, डीच्या खाली 2 नंबरवर ए राहतो, सर्वात वरती ई राहतो. असं म्हणजे हे जेमतेम काढले एबीसीडी. आणि एवढं काढल्यावर शेवटी तो विचारतो 6व्या मजल्यावर कोण राहतो? तर 6वा मजला म्हणजेच पहिला मजला. एबीसीडीत आपला 27 कोण येतो? ए. शिकवलंय की नाही? तर ते असं फिरत. मग अरे म्हणलं बॅक टू बॅक 2 झाले आता. आज करतोय का तू? काय काय त्याला येड 5 मजले देतोय आणि 6वा मधला कुठं आणतोय तू? गणित येते. समजलं? आलं? तर ह्या प्रश्नात आपण सर्वात कमी कोण याच उत्तर देऊ शकतो. सर्वात कमी उंचीचा कोण? तर अमीर. अमीर ना, तो फिक्स होता. 5 नंबरचा पोलीस भरतीचा प्रश्न. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज, त्या बेरजेचा वर्ग. 6 7 13 5 8 3 21. 21चा वर्ग. आपण वर्ग किती पर्यंत पाठ केले? होतंय काम आपलं. झालं. एका विशिष्ट रक्कम. 6 नंबरचा प्रश्न. बंद करके चालू करता क्या भाई? ज्यादा हो जाएगा.